माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर सक्रिय असतात। निर्मला नवले यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते। निर्मला नवले या त्यांचे कार्य रील्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात। त्यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत। मात्र सोशल मीडियावर इतका मोठा चाहता वर्ग असूनही पंचायत समितीच्या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे। निर्मला नवले या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या। सोशल मीडियावर प्रभावी प्रचार करणाऱ्या निर्मला नवले यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे। भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला आहे। पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले यांना इंस्टाग्रामवर 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। IT इंजिनियर असलेल्या निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती। तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता वाढली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निर्मला नवले यांना शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गणातून उमेदवारी मिळाली होती। निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर प्रभावी प्रचार केला होता। त्यांच्या चौक सभा आणि छोट्या रॅलींनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता। सोशल मीडियावर त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून त्यांचा सहज विजय होईल असे बोलले जात होते। मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि माझ्या सुखदुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्या सोबत उभे राहणाऱ्या, मी निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील 2 महिने जे अथक परिश्रम घेतले, रात्रदिवस एक करून जे कष्ट उपसले, त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे। हा 329 मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आणि वेदनादायकही आहे, तो मी मान्य करते। पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे। तुमच्या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे। ही लढाई इथे थांबत नाही। तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी तुम्ही लोकसत्ताच्या वेबसाईटवर पाहू शकता। तसेच राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।